वारीला गेलेला आपला गोविंद आपल्याला या ठिकाणी त्याचा अनुभव सांगणार आहे. मी सकाळी 7:30ला रामी टाकली इथे गेलतो, पण 7:30ला बस आली नव्हती. उद्घाटन करण्यासाठी उशीर झाला, त्यामुळे तिथे 10:30ला बस आली. मी तिथून बसून पाथरीला गेलो. पाथरी हे लास्ट ठिकाण होते, तिथं लास्ट तिथंच सगळे मुर्र होते. मग तिथून आम्ही नीट माजलगावच्या माऊली मंगर कार्यालयात जेवण्यासाठी गेलो. आमचे घरचे डबे आम्ही तिथे खाल्ले. एकूण 3 बस होत्या. एक हिंगोलीची बस होती, हिंगोलीची शाळा आली. एक बस पैसे देऊन आलेली होती आणि एक बस जे पास विद्यार्थी झाले त्याची होती. आम्ही माजलगावच्या गणपतीपासून माजलगावच्या मंगल कार्यालयापासून नीट रांजणगावच्या गणपतीपाशी गेलो. तिथे आम्ही गेल्या जेवण केले, नंतर दर्शन केले व सगळ्यांच्या रूमाची चाबी दिली. मग आम्ही झोपलो. सकाळी आम्ही 6ला उठलो, आंघोळी केले व दर्शन करून आम्ही तिथून पुणे शिवाजी महाराज उद्यानमध्ये गेलो. तिथे आम्हाला सरच्या मित्रांनी भात आणि खिचडी आणि कोशिंबीर आणली होती. आम्ही तिथे नाश्ता करून आम्ही तिथून उद्या आयुकाकडे गेलो. जाताना आम्हाला सरनं खूप खायला दिले. तिथं आयुकामध्ये गेल्यावर आम्ही आमची नोंदणी केली. त्यानंतर आम्ही आम्हाला सरनं एक चिठ्ठ्या दिल्या. त्यावर आपले नाव व प्रश्न लिहायचे असतात. जे प्रश्न चांगले असतात त्याच्या प्रश्नाचे उत्तर वैज्ञानिक देत असतात. पूर्ण हॉलमध्ये त्याला उठून त्या प्रश्नाचे उत्तर वैज्ञानिक देत असतात. दरवर्षी ते सर म्हणले दरवर्षी परभणीचे प्रश्न जास्त असतात. मग आम्ही तिथून भास्करवनमध्ये गेला. तिथं माहिती होती व खूप प्रयोग होते. ते प्रयोग पाहिले, त्यांची माहिती केली. आदित्य L1ची माहिती हे केली. चंद्रयान हे त्यांनी दाखवलं. मग आम्ही नंतर दुपारी वरला. त्यानंतर आम्ही भास्कर 2मध्ये गेलात. तिथं पण माहितीच होती. मग तिथून आम्ही नीट 4 वाजता निघाला. 4 वाजता निघाल्यानंतर आम्ही एका प्रयोगशाळेत गेला. तिथे खूप प्रयोग होते. त्यांची माहिती घेऊन आम्ही ताऱ्यांची खगोलशास्त्राची माहिती घेतली. तिथून आम्ही निघालात व गरुड झेप अकॅडमीमध्ये गेला. तिथे जेवाय होते. तिथं जेवण करून आम्ही रात्री एका सरची ॲनिव्हर्सरी होती. त्या सरची ॲनिव्हर्सरी आम्ही तिथं साजरी केली. तिथून रात्री 11 वाजता निघालात व सकाळी मी इथं 8 वाजता पोहोचलो. छान.